रिस्पॉन्स बघा, लोकांची जेव्हा इथे गर्दी होते मतदानासाठी, तेव्हाच त्याचा अर्थ असं समजायचा का प्रचंड प्रतिसाद आहे लोकांचा. आणि आता लोकांच्या मनातील काय आहे, लोकांच्या मनात काय आहे, ते आपण त्यांच्याकडनं काढून घेणं मला तर वाटतं योग्य वाटत नाही. आता हा जो त्यांच्या मनात जे काय आहे, मला तर वाटतं खऱ्या अर्थाने उद्या ते समजेल. जो प्रतिसाद मतदानासाठी प्रचंड प्रतिसाद आहे आणि त्यामुळे आम्हाला असे होप्स वाटतात की लोकच नाही आली तर आमचे होप्स वाढू शकत नाही. जर लोकांचा उदंड प्रतिसाद लाभला तर अर्थातच आम्ही विचार करू हा आपल्यासाठी झालेला आहे, असंच त्याचा अर्थ समजू आम्ही. एक अभंग आजच्या मतदान ते काय जाणे परिमळ भ्रमर सकळ भोगीत असे, तैसे तुझं ठावे नाही तुझं नाम, आम्हीच ते प्रेम सुख जाणो. माते तृण बाळा दुधाची ती गोडी, ज्याची नाही जोडी त्याची कमा. तुका म्हणे मुक्ता फळ शिंपी पोटी, नाही त्याची भेटी भोगतीये. याचा अर्थ आहे तुकाराम महाराजांची जी कमाई, तुकाराम महाराज विठ्ठलाशी बोलताना म्हणतायत की विठ्ठला तुझ्या नामस्मरणात किती आनंद मिळतो, हे आनंद तुझा तू घेऊ शकत नाही. तशी गाय गवत खाते पण आपल्या बाळास दूध देते, पण ती स्वतः पिऊ शकत नाही. तुकाराम महाराज अजून एक उदाहरण देतात विठ्ठलाला पटवून देण्यासाठी. दृष्टांत देतात की शिंपलीमध्ये मोती असतं, ती मोती शिंपली घालू शकत नाही आपल्या करंगळीत, ती तुम्ही आम्ही घालतो. म्हणजे त्यांची कमाई ही खऱ्यासाठी दुसऱ्याची कमाई असते, असाच या अभंगाचा अर्थ आहे. तरुणी आहे, पहिल्यांदी निवडणूक लढते, कसा अनुभव आहे, काय सांगशील? मजा येते आणि स्वतःचं नाव, वडिलांचं नाव पाहून अतिशय आनंद होतोय की लोक आम्हाला आज मतदान करणार आहेत. आमचं नाव बूथवर मशीनवर आहे आणि ज्या प्रकारे मतदानासाठी येणारी लोक जे प्रतिसाद देतात, म्हणजे काळजी करू नका किंवा आम्ही तुमच्या सोबत आहोत किंवा निश्चिंत राहा, हे सगळं खूप समाधानकारक प्रतिसाद जो आहे तो मिळतोय सकाळपासून. आणि बऱ्याच गोष्टी सामोरी जायला म्हणजे बघायला मिळत आहेत की कसं होतंय, कोणाचे मतदान करून गेलेले आहेत किंवा काहीतरी प्रॉब्लेम्सच क्रिएट होतोय, यादीत नाव नाही, ह्या सगळ्याचा एक उमेदवार म्हणून अभ्यास करायला मिळतोय.